नमस्कार. जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. प्रफुल्ल पटेल यांना राष्ट्रवादी काँग्रेसवर आपला एकट्याचा ताबा का पाहिजे होता? त्यांनी शरद पवारांना का राजकीय दृष्ट्या दगाफटका केला 2023 मध्ये? आणि आज सुनेत्राताई पवार यांना अंधारात ठेवून पक्षाच्या घटनेमध्ये बदल करण्याचं धाडस त्यांनी का केलं होतं, या संबंधी आपण थेट विश्लेषण करणार आहोत. आणि त्यांचा जो कट होता तो आपटलेला आहे. म्हणजे तेलही गेलं, तूपही गेलं, हाती धुपाटणं आलेलं आहे. त्याला नेमकं कोण कारणीभूत आहे हे देखील आपण या व्हिडिओमध्ये चर्चेतून पाहणार आहोत. तेव्हा दर्शकांना विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं, सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवावी. एक तटस्थ भूमिकेतून स्वतंत्र पत्रकारिता म्हणून आपण चर्चा करत असतो. हे बघा, काल रात्रीपासून बातम्या जोरात सुरू आहे की राष्ट्रीय अध्यक्षा महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार या एकट्याच दिल्लीला गेल्या. आणि जे सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल डाव्या उजव्या बाजूला सार्वजनिक ठिकाणी ते असतात आणि कमीत कमी बोलावं सुनेत्राताई, बाकीचं आम्ही बोलू, असं जे काय आविर्भाव, तसं जे काय आमचं कसं वर्चस्व आहे आणि आम्ही म्हणतोच तसं कसं घडतंय, अगदी तुमच्या नाकावर टिचून आम्ही राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून त्यांना केलेलं आहे. तुम्ही तसं काही बोललेलं नव्हता, असं सुनील तटकरे म्हणतात. आता प्रफुल्ल पटेल जे गोंदिया भंडारा याकडचे ते आहेत, तिथल्या लोकसभा मतदारसंघातून ते काही वेळेला निवडून आलेले आणि मग अलीकडच्या काळामध्ये त्यांची कारकीर्द राज्यसभेमध्ये जास्त नावारूपाला आलेली आहे. आता दरम्यानच्या काळामध्ये ज्या वेळेला 2000 संयुक्त पुरोगामी आघाडीचं सरकार होतं, म्हणजे ज्या वेळेला शरद पवार हे कृषी मंत्री होते, त्याच काळात प्रफुल्ल पटेल हे देखील मंत्री होते. विमान उड्डाण विमान उड्डाण मंत्री होते, नागरी उड्डयन मंत्री ते होते. त्या काळामध्ये त्यांनी जे काही उद्योग केले होते त्यामुळे त्यांना सीबीआय ईडीच्या आरोपांना सामोरं जावं लागलं. अगदी 2017 मध्ये, म्हणजे ज्या वेळेला हे सरकार गेलं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सरकार आलं, ना खाऊंगा ना खाने दूंगा ते आलं. नंतर त्यांना जवळ बसवलं, तो भाग वेगळा. पण 2017 मध्ये आरोपपत्र ठेवण्यात आलं होतं प्रफुल्ल पटेल यांच्याविरुद्ध की एअर इंडियाची विमानं, इंडियन एअरलाइन्स याच्या संदर्भात त्यांनी काय केलेलं आहे, ते मर्जिंग कसं करायचं आहे, किंवा भाडे खरेदी, भाडे तत्वावर विमानं खरेदी केले, विमानं घेतले, 30,000 कोटी रुपयांचा घोटाळा कसा झाला वगैरे, ते सगळे आरोप. आणि ते आरोप कधी खारिज झाले? हे झाले 2024 मध्ये, म्हणजे 29 मार्च 2024 रोजी क्लोजर रिपोर्ट आला की असं काही नाहीये, चौकशी झाली, काही निष्पन्न झालेलं. आता ही तारीख लक्षात घ्या, 29 मार्च 2024. आता अजितदादा यांचं बंड केव्हा झालं? जुलै 2023. आणि त्याच्यानंतर काही दिवसातच, म्हणजे जवळपास 8 महिन्यानंतर, 8-9 महिन्यानंतर प्रफुल्ल पटेल यांची सुटका झाली आणि ते निर्धास्त झाले. आता त्यांना दिसतंय की अजितदादा पवार यांचा मृत्यू झालेला आहे. आता पक्ष जो आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, हा आपल्याच कागदोपत्री म्हणा, जाहीर म्हणा, सगळ्या कर्तृत्वामुळं तो वेगळा झालेला आहे आणि त्याच्यावर आपला अंकुश पाहिजे. आणि तो जर आपण अंकुश ठेवला तर 2029 पर्यंत आपल्याला चिंता नाही आणि आपली राज्यसभेची मुदत देखील 2030 पर्यंत. मग आता सत्तेचा संघ असल्याशिवाय, मुळातच उद्योजकीय स्वभाव असल्यामुळे आणि अनेक आरोपांचे धनी असल्यामुळे भारतीय जनता पार्टी म्हणेल तसं आपल्याला राहायचं आहे. त्याच्यामुळं सुनील तटकरे, तुम्ही काय करा, असं बोलत राहा की विलिनीकरणाला माझा विरोध नाही, पण एनडीए मध्ये तुम्ही येणार आहात की नाही हे आधी सांगा, असं तुम्ही बोलत राहा. हे असं ठरवून केलेलं सगळं.
आणि मग आता ज्या वेळेला पक्ष बळकावला जाईल अशी जी काही हूल उठवण्यात आली आणि शरद पवार त्याच्यावर सगळा ताबा मिळवतील आणि महाविकास आघाडीमध्ये हा पक्ष नेतील, त्याच्यामुळे अजितदादा पवार यांनी स्थापन केलेला हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपल्याला सुरक्षित ठेवायचा आहे. सुनेत्राताई पवार, पार्थ पवार, जय पवार यांना सांभाळायचं आणि पक्ष फुटू द्यायचा नाही, पक्ष वाढवायचा आहे. अशा प्रकारच्या अनेक वल्गना त्यांनी केल्या. आणि मग आता भारतीय जनता पार्टी म्हणजे एनडीए मध्येच हा पक्ष राहायला पाहिजे आणि तो ठेवण्यासाठी आमची खेळी अत्यंत महत्वाची आहे. त्याच्यामुळे शीर्षस्थ जे नेतृत्व आहे भारतीय जनता पार्टीचे, त्यांचे आशीर्वाद फार महत्वाचे. मग ते मानून ते म्हणतील तसं केलं गेलं. अमित शहा येतात काय बारामतीमध्ये, शरद पवारांना भेटतात, सुनेत्राताईंना भेटतात, ते निघून जातात आणि त्याच दरम्यान सगळी ब्रिगेड सोशल मीडियामधली भारतीय जनता पार्टीची, विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ब्रिगेड टार्गेट करायला लागलाय की बघा सुप्रियाताई सुळे या कसं आहे लग्न समारंभ असल्यासारख्या इकडे तिकडे कशा नाचत आहेत, कशा फिरत आहेत, त्या फार खुश झालेल्या आहेत. शरद पवार आपलं म्हणजे खोटे अश्रू ढाळत आहेत वगैरे वगैरे असं बरंच काही ट्रोल केलं गेलं. मग तिथून ती सुरुवात झाली. मग त्यावेळेला प्रफुल्ल पटेल यांना काही भान राहिलं नाही. आपला आपला फक्त राजकीय स्वार्थ त्यांना दिसत होता आणि मग त्या दृष्टीने त्यांनी ते पावलं उचलले. तिथल्याच बारामतीच्या हॉटेलमध्ये बैठक घेतली वगैरे वगैरे, ते सगळं सगळं महाराष्ट्राला माहिती आहे. आता कार्यकारी अध्यक्ष राष्ट्रीय यांना या पदाला राष्ट्रीय अध्यक्षासारखे अधिकार आहेत या पक्षामध्ये, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये, असं 16 फेब्रुवारी 2026ला हे लिहून देतात निवडणूक आयोगाला. त्याच्यानंतर निवडणूक आयोगाला हे लिहून देत असताना, हे कळवत असताना, सुनेत्राताई पवार ज्या राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्यांना सांगितलं जात नाही किंवा त्या 16 तारखेला नव्हत्या, त्यांची निवड झाली 26 फेब्रुवारी. परंतु सुनेत्राताई पवार यांनाच आम्ही राष्ट्रीय अध्यक्ष करणार आहोत, एकीकडे हे बोलायचं आणि दुसरीकडे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सुनेत्राताई पवार यांचे जेवढे अधिकार आहेत ते सगळे अधिकार आपल्याकडे पाहिजे, म्हणून तो घटनेमध्ये बदल केला गेला. म्हणजे नावापुरतं पद तुमच्याकडे आहे सुनेत्राताई, त्याच्यामुळे आम्ही जसं बोलू तसं तुम्ही वर्तणूक करा, राजकीय वर्तणूक, आणि पक्ष सांभाळा. आणि तुमच्या नाव तुम्हाला पुढं करून आम्ही काय करतो, आमचा सगळा राजकीय स्वार्थ, आमची सुरक्षा, आमची पद, आमचे घोटाळ्यांवर पांघरून वगैरे ते सगळं आम्ही करतो. बाकी त्या 40 पैकी 35 आमदार काय म्हणतात याची आम्हाला काही घेणं देणं नाही. कारण की आम्ही कसे आहेत, आम्ही दिल्ली दरबारी आम्ही सगळं काही कागद तिथून सूत्र हलवत असतो. जसं 2022 पर्यंत प्रफुल्ल पटेल हे अखंडित राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उपाध्यक्ष होते, राष्ट्रीय उपाध्यक्ष होते. मग 10 जून 2023 रोजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनाच्या दिवशी, वर्धापन दिनी, या प्रफुल्ल पटेल यांना राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष करण्यात आलं आणि ते शरद पवारांनी त्याप्रमाणे घोषणा त्यावेळेला केली. आणि त्याच वेळेला खासदार सुप्रियाताई सुळे यांना देखील राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष म्हणून नेमले. आता काय झालं, प्रफुल्ल पटेल तिथं नाराज झाले की आपल्या आता अधिकारांचं काय झालेलं, विभाजन झालेलं आहे. म्हणजे दिल्लीमध्ये आपण जे काही राष्ट्रीय प्रवक्ता वगैरे सगळं हे जे काही थाटामाटात मिरवत होता, आता आपल्या स्पर्धक आलेल्या आहेत सुप्रिया सुळे. बरं, आल्या तर आल्या, त्यांना महाराष्ट्र देण्यात आलेलं आहे, हरियाणा देण्यात आलेलं आहे आणि महाराष्ट्र सुप्रियाताई सुळे यांना देण्यात आल्यामुळे ते दुःख झालं प्रफुल्ल पटेल यांना. त्यावेळेला अजितदादा पवारांनी दोघांचंही खास अभिनंदन केलं होतं.
म्हणजे त्यांनी आनंद व्यक्त केला होता, सुप्रियाताईंचं त्यांनी अभिनंदन केलं होतं, हे विशेष नोंद घ्या. आता हे घडतंय कधी? 10 जून 2023. त्याच्यानंतर बंड कधी होत आहे? जुलै, म्हणजे 2 जुलै 2023ला. किती अंतरात होत आहे? किती मोठं अंतर होतं? फक्त 20-22 दिवसांचं अंतर. मग अशा वेळेला प्रफुल्ल पटेल आपली करामत दाखवतात. मग ते निवडणूक आयोगाकडे जातात, मग ते अमित शहा, मग लोटस ऑपरेशन, मग वरद असतं, मग निवडणूक आयोग, ते सगळं काय आहे? नाही, घड्याळ चिन्ह कुणाचं आहे? यांचं आहे, या गटाचं आहे. आणि पक्षामध्ये फूट पडलेली नाही. मग काय, पक्षांचे जे काही आमदार आहेत, बहुसंख्य आमदार, त्यांनी आणि पदाधिकारी यांनी सगळ्यांनी मिळून निर्णय घेतलेला आहे की राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून आता अजितदादा पवार हे आहेत, असं ठरलेलं आहे आमचं. आणि ते जे शरद पवारांनी त्याच्यानंतर जी काही बैठक घेतली, ती बैठक जी आहे ना, ती बेकायदेशीर बैठक आहे. त्यांनी आमची जी काही हकालपट्टी केलेली आहे ती बेकायदेशीर आहे, असं निवडणूक आयोगाला सांगितलं. तसं ते त्याच्यावर परत याचिका वगैरे ते सगळं झालं. आता महाराष्ट्रातलं काय, भारतामधलं काय, जगातलं शेंबडं पोरगही सांगेल की हा पक्ष कुणाचा आहे, कुणी स्थापन केलेला आहे. 10 जून 1999 रोजी तो शरद पवारांनी केलेला आहे. तरी देखील संस्थापक अध्यक्ष, राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून तिथं जर अजितदादांचं तुम्ही नाव घेता, तर ते का घेता मला जरा समजावून सांगा. हे विचारण्यासाठी ऑक्टोबर 2023 मध्ये स्वतः दस्तूर खुद्द शरद पवार हे केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयामध्ये गेले होते, हे लक्षात घ्या. आता हे सगळं पक्षाची घटना किती महत्वाची असते, निवडणूक आयोगाला ते वेळोवेळी का कळवणं गरजेचं असतं, हे सगळं अधिकार वगैरे सगळ्या गोष्टी महत्वाच्या. आणि ते आपल्याला चांगलं माहिती आहे. त्याच्यामुळं काय करायचं आपल्याला? सुनेत्राताईंना फक्त आपण काय करायचं आहे, गुंगी गुडिया म्हणून करायचंय, बाकी आपलं कार्यक्रम करत राहायचा. कोणाचा कार्यक्रम करायचा, कोणाचा काय करायचं, हे सगळं करायचं. आणि आपण वर बोलताना सहानुभूतीची भाषा करायची, सांभाळण्याची भाषा करायची. परंतु असा थेट कागदावर हे करायचं, दगा द्यायचं. आणि उद्या सुनेत्राताई पवार शरद पवारांच्या म्हणण्यानुसार किंवा त्यांनी जर त्या शरद पवारांचं ऐकलं की आता कशाला एनडीए मध्ये राहायचंय, आपल्याला इकडे जायचंय महाविकास आघाडीमध्ये, आपल्याला पक्ष मजबूत करायचा आहे, आपली कुटुंबातली एकी दाखवायची आहे, आणि महाराष्ट्रातले सगळे लोक आपल्याला साथ देतील, हे लक्षात घेऊन आपण महाविकास आघाडीकडे येऊ, किंवा आपण स्वतंत्र लढू, स्वबळावर लढू, असं म्हणून जर सुनेत्राताई त्यांना होकार दिला, तर उद्या आपल्याला असं म्हणता येईल की पक्ष हा आमचा आहे. मी राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष जरी असलो तरी मला तुमच्या इतकेच अधिकार आहेत, आणि ते तिथं निवडणूक आयोगामध्ये पुन्हा ते सिद्ध करणार. आणि वेळ पडली तर भारतीय जनता पार्टीचे नेते त्यांना सहकार्य करणार. हे अशा प्रकारचं ते सगळं होतं. मग हे उघडकीला कुणी आणलं? महावस्ताद, महारथी शरद पवार यांनी. बरं, त्यांनी काय केलं? रोहित पवार यांच्या मुखातून ते महाराष्ट्राच्या समोर आणला तो कागद, ते पत्र आणलं. त्या पत्रावर काय खुलासा करायचा? तत म झालं सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांचं. त्याच्या ते फक्त सुनेत्राताई पवार यांना आम्ही कसं करत आहोत वगैरे वगैरे तेच सांगत बस, दुसरं काही त्यांनी सांगितलं नाही. बरं, कबुली देऊन टाकली, विलिनीकरण, हो दादांनी सांगितलं होतं असं तसं वगैरे, ते सगळं झालं. आता या सगळ्या याच्यामध्ये जे अनुभवाने अतिशय लहान आहेत, पार्थ पवार, म्हणजे पक्षीय राजकारण वगैरे, आता मावळला त्यांनी 2019 मध्ये निवडणूक जरूर लढवली होती, परंतु तितका काही त्यांचा पक्षाच्या सगळ्या याच्यामध्ये तेवढा सहभाग नसायचा. आज खासदार पार्थ पवार यांनी एक एक्स वर पोस्ट टाकली की हे सगळं कपोल कल्पित आहे. तटकरे पटेल यांच्या संदर्भात ज्या बातम्या येत आहेत त्या मनगढंत कहाण्या आहेत वगैरे वगैरे, असं त्यांनी इंग्लिशमध्ये मस्तपैकी पोस्ट टाकून दिलेली.
आता त्या पोस्टला तसा काही म्हणजे जे व्हायचं, जे उघड पाडायचं होतं ते पडून गेलं. आता त्यांनी पार्थ पवार यांनी सुनील तटकरे यांच्याबरोबर बैठका केल्या, परंतु ते स्पष्टीकरण जे देण्यात आलं सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्याकडून, ते काही सुनेत्राताई पवार यांना आवडलं नाही, पटलं नाही, त्याच्यावर त्या समाधानी नव्हत्या. म्हणून त्यांनी काय केलं, एकट्या त्या दिल्लीला गेल्या. आता प्रफुल्ल पटेल संसद, तिथं अधिवेशन चालू आहे, ते तिथंच आहेत आज दिवसभरात. निदान हा व्हिडिओ करेपर्यंत ते काही एकमेकांना भेटलेले नव्हते. ही वस्तुस्थिती आहे. आता बारामती लढवायची आहे विधानसभा, त्याच्यामुळे ती बिनविरोध झाली पाहिजे. आणि त्याही आधी एक औपचारिकता, ते राज्यसभा सदस्य आहेत सुनेत्राताई पवार, त्याच्यामुळे तो तिकडचा राजीनामा दिला पाहिजे, त्यासाठी त्या गेलेल्या आहेत वगैरे. ते हे हे देखील कारण खरं आहे. परंतु जिथे जिथे आम्ही आम्ही कसे आहोत, म्हणजे आम्ही लोकसभेचे एकमेव खासदार आहोत राष्ट्रवादी काँग्रेस, सुनील तटकरे, आणि प्रदेशाचे अध्यक्षपद आहेत. तर आमच्या राष्ट्रीय अध्यक्ष आलेल्या आहेत, त्या सगळ्या ते वावरणारे सुनील तटकरे सुद्धा दिसले नाही, ना प्रफुल्ल पटेल दिसलेले नाही. तर हे जे आहे, म्हणजे देहबोली त्यांची सांगताच येणार, कारण ते नव्हतेच तिथं. बाकी त्यांची जी देहबोली पहिल्यांदा जे पत्रकार परिषद झाली त्यावेळेला त्याची कशी होती, की सुनेत्राताई पवार यांनी 4 वाक्य बोलायचे, त्यांनी निघून जायचं, बाकी मग तुम्ही काय विचारायचं पत्रकारने आम्हाला विचारा, अशी ती देहबोली. अगदी सुनेत्राताई पवार यांच्या खांद्यावर हात टाकला प्रफुल्ल पटेलांनी, इतपत आरोप झाले. त्या आरोपात अर्थात ते तसे आरोप करण्यामध्ये काही अर्थ नाही, हे देखील आपण मांडलं पाहिजे. आता रोहित पवार जे सुटलेले आहेत आरोप करण्यामध्ये, तर त्याच्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे अजित पवारांची, ती सुनेत्राताई पवारांची पूर्ण कामाला लागलेली आहे. आणि ते अजित पवार, रोहित पवार यांनी केलेले आरोप हे आता खरे ठरलेले आहेत, की तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे कशा पद्धतीने ताबा मिळवत आहेत पक्षावर. आणि राजकारण लय वंगाळ असतं का, की असं जे रोहित पवार म्हटले ते अगदी खरं आहे, हेही तितकंच खरं. तर धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अवश्य शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा. धन्यवाद.